नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कोजागिरी पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला म्हटली जाते। या पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हणतात, कारण की हिचे आगमन शरद ऋतूत होत असते। देशातील वेगवेगळ्या भागात निरनिराळ्या नावाने ही पौर्णिमा ओळखली जाते, जसे कौमुदी पौर्णिमा, नवरात्र पौर्णिमा। बंगालमध्ये हिला लोकी पूजो असे म्हटले जाते। गुजरातमध्ये पौवा पूनम म्हणून या पौर्णिमेला ओळखले जाते। कोजागिरी पौर्णिमा ही सगळ्यांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्य देणारी पौर्णिमा आहे। कारण या रात्री लक्ष्मी माता आपल्या कर्तृत्वाला कोण जागे आहे, कोण आपलं कर्तव्य चांगलं पार पाडत आहे, अशा रीतीने चंद्रमंडळातून भूलोकात येते, पृथ्वी लोकात येते आणि सगळ्यांना अमृत रूपी सगळ्यांना आशीर्वाद देत असते। ते कसे? सुख समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य असे आशीर्वाद माता लक्ष्मीकडून आपल्याला मिळत असतात। म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आणि रात्री आपण असे वेगवेगळे नियम जे पाळायलाच हवे आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण नक्की करायला हव्या आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये त्या जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ज्या आपण करायला हव्या त्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे। त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण नित्य नियमाने सकाळी जे लवकर उठतो तसे लवकर उठावे। आपले नित्यक्रम आटपून सकाळी आंघोळ करून फ्रेश होऊन आपण देवपूजा रोज करतो त्याप्रमाणे देवपूजा करावी। देवाला आंघोळ घालून त्यांना कुंकू, हळदी, तुम्ही अष्टगंध जे लावत असाल ते लावून त्यांना फुलं व्हावी, फुलहार व्हावे। त्यानंतर आपल्या दारामध्ये रांगोळी काढावी, उंबरटाचे पूजन करावे, हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावे, तिथेही फुलं चढवावे आणि आपल्या दारामध्ये आपण तोरण अवश्य टांगावे। या दिवशी आंब्याच्या झाडाची पाने किंवा तुम्ही झेंडूच्या फुलांचे तोरण पण टांगू शकतात। तुम्हाला हे शक्य नाही झाले तर तुम्ही दारामध्ये 2 ठिकाणी तुम्ही झेंडूचे फुलं ठेवू शकता। तुमच्याजवळ जी फुलं अवेलेबल असतील तुम्ही ते ठेवू शकता। त्यानंतर घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील असं धूप, अगरबत्ती असं लावायचं आहे। आपल्याला देवीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे, देवाजवळ कपूर आपण लावून घ्यायचा आहे। त्यानंतर मनोभावे आरती करून घ्यायची आहे देवीची आणि अशा रीतीने लक्ष्मीच्या आगमनाची पूर्ण तयारी आपण करून घ्यायची आहे। कारण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेचे आगमन हे पृथ्वी लोकात होत असते आणि पृथ्वी लोकात लक्ष्मी मातेचे आगमन झाले तर आपल्याला तिचे आशीर्वाद मिळावे आणि शुभ फळ मिळावे या पौर्णिमेचे। म्हणून आपण जास्तीत जास्त या दिवशी प्रयत्न करायला हवे। तर याप्रमाणे आपण देवाची पूजा करून, दारात रांगोळी काढून, फुलं चढवून याप्रमाणे आपण लक्ष्मी मातेचे आगमन करायला हवे, स्वागत करायला हवे आपल्या घरामध्ये। त्यानंतर आपण लक्ष्मी मातेचे मंत्र म्हणायला हवे, श्री सुक्तचा पाठ करायला हवा। त्यानंतर कनकधारा स्तोत्र तुम्ही वाचू शकता। समजा की आपल्याला एखादा मंत्र येत नसेल तर आपण मोबाईलमध्ये, यूट्यूबमध्ये आपण लावून घेऊ शकतो देवाचे मंत्रांचे पठण करू शकतो। आपल्याला येत नसतील तर ते आपण ऐकू शकतो। तर अशा प्रकारे मनोभावे जेव्हा आपण लक्ष्मी मातेची आराधना करतो तर नक्कीच आपल्याला लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळतात। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की असे म्हटले जाते की समुद्र मंथनात लक्ष्मी देवीचे आजच्या दिवशी प्राकट्य झाले होते, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी। म्हणून लक्ष्मी मातेचा जन्मदिवस पण हा म्हटला जातो। म्हणून आपण मनापासून लक्ष्मी मातेची सेवा करायला हवी, लक्ष्मी मातेचे आपण चिंतन करायला हवे। लक्ष्मी मातेला आवडतील अशा गोष्टी आपण घरात करायला हव्या। देवाजवळ कपूर आपण लावून घ्यायचा आहे। त्यानंतर मनोभावे आरती करून घ्यायची आहे देवीची आणि अशा रीतीने लक्ष्मीच्या आगमनाची पूर्ण तयारी आपण करून घ्यायची आहे। कारण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेचे आगमन हे पृथ्वी लोकात होत असते आणि पृथ्वी लोकात लक्ष्मी मातेचे आगमन झाले तर आपल्याला तिचे आशीर्वाद मिळावे आणि शुभ फळ मिळावे या पौर्णिमेचे। म्हणून आपण जास्तीत जास्त या दिवशी प्रयत्न करायला हवे। तर याप्रमाणे आपण देवाची पूजा करून, दारात रांगोळी काढून, फुलं चढवून याप्रमाणे आपण लक्ष्मी मातेचे आगमन करायला हवे,
स्वागत करायला हवे आपल्या घरामध्ये। त्यानंतर आपण लक्ष्मी मातेचे मंत्र म्हणायला हवे, श्री सुक्तचा पाठ करायला हवा। त्यानंतर कनकधारा स्तोत्र तुम्ही वाचू शकतात। समजा की आपल्याला एखादा मंत्र येत नसेल तर आपण मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये आपण लावून घेऊ शकतो। देवाचे मंत्रांचे पठण करू शकतो। आपल्याला येत नसतील तर ते आपण ऐकू शकतो। तर अशा प्रकारे मनोभावे जेव्हा आपण लक्ष्मी मातेची आराधना करतो तर नक्कीच आपल्याला लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळतात। त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात स्वच्छता आपण ठेवायला हवा। आपण कानाकोपरा एक एक कोपरा स्वच्छ करून आदल्याच दिवशी ठेवून घ्यायचा, कारण की लक्ष्मी मातेचे आपल्याला आगमन करायचे आहे आणि जिथे अस्वच्छता असेल तिथे लक्ष्मी माता पाऊल ठेवत नाही। म्हणून आपण घरात स्वच्छता ठेवावी। सकाळी आपण सगळं आवरून घ्यायचंय का, कारण संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपण घरामध्ये झाडू मारायचा नाही, कचरा बाहेर काढायचा नाही का, कारण लक्ष्मी मातेचे आगमन होणार असते त्या रात्री आणि म्हणून आपण कचरा स्वरूपात लक्ष्मी माता बाहेर काढायची नाहीये। तो जर समजा लहान मुलं असतील घरात आणि कचरा पाडत असतील तर आपण काय करू शकतो की एखाद्या कपड्याने तो कचरा एका साईडला लावून घ्यायचा, पण कचरा आपण बाहेर काढायचा नाहीये। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री झाडझूड करायची नाहीये। दिवसा करून घ्यायचं आपल्याला जे करायचं आहे सकाळून, पण रात्री आपल्याला झाडू मारायचा नाहीये। तर अशा प्रकारे आपण घरामध्ये स्वच्छता ठेवूनही लक्ष्मी मातेचे आगमन करून घेऊ शकतो। त्यानंतर आपण घरामध्ये या दिवशी वादविवाद भांडण तंटे करू नये। जर असं होतही असेल तर आपण मौन व्रत धारण करावं, कारण की लक्ष्मी मातेला कटकट आणि भांडणं आवडत नाही, नाहीतर लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत नाही। म्हणून या दिवशी आपल्या घरात काही वादविवाद होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी। आनंदी वातावरण ठेवायला पाहिजे, प्रसन्न वातावरण ठेवायला पाहिजे। आपण बघितले असाल की जेव्हा आपलं मन आनंदी असतं, आपण आनंदी असतो, तेव्हा सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात आणि जेव्हा आपल्याला राग येतो, आपल्या घरात जेव्हा वादविवाद होतात तेव्हा आपल्याला स्वतःला पण नाही आवडत आणि आपलं तब्येत सुद्धा बिघडते। म्हणून आपण या दिवशी वर्षात एकच दिवस आपल्याला चांगला जाऊ द्यायचा आहे, कारण हे जे चांगले दिवस असतात, शुभ दिवस असतात, या दिवशी आपण प्रसन्न वातावरण घरात ठेवायला हवं आणि घरामध्ये शांतता पण ठेवायला हवी। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नदीवर स्नान करायला जाणे आवश्यक आहे, पण आता ते शक्य होत नाही कारण जास्तीत जास्त लोक शहरात राहतात। तर काय करावे, आपण पाण्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र पंचगव्य असे द्रव्य टाकून आपण आंघोळ करून घेऊ शकतो का, कारण की याच्याने आपल्या शरीराची नेगेटिव्हिटी दूर होते, नकारात्मकता दूर होते। नकारात्मकता दूर झाल्याने आपण पॉझिटिव्ह झाल्याने आपण चांगल्या रीतीने मनोभावे आपण देवीची आराधना करू शकतो। म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिवशी याप्रमाणे स्नान करायचे आहे। त्यानंतर दान धर्म करायचा आहे, गरजू लोकांना दान करायचं आहे, कारण असं म्हणतात की शुभ दिवशी चांगल्या दिवशी लोकांना दान केल्यामुळे, गरजू लोकांना दान केल्यामुळे आपल्या आवकमध्ये आपल्या इन्कममध्ये वाढ होते। त्यानंतर या दिवशी आपण गाईला आपल्या घरात जे बनले असेल ते खाऊ घालू शकतो किंवा तुम्ही घास खाऊ घालू शकतात। जवळ गाई येत नसतील घराजवळ तर तुम्ही गाईच्या गोठ्यावर जाऊन पण त्यांना खाऊ घालू शकतात। तर अशा प्रकारे गायींना पण आपण दान देऊ शकतो। त्यानंतर या चांगल्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा ही वर्षात एकदाच येते। या दिवशी लक्ष्मी देवीचे प्रागट्य झालेले असल्यामुळे आपण बनेल शक्य होईल तितकं कोणाला दुखवू नये, फसवू नये, कोणाची फसवणूक होईल असे काहीही वागू नये, कोणाला तसं करू नये, कारण की लक्ष्मी देवी अप्रसन्न होईल आपल्यावर, आपल्याला चांगलं शुभ फळ मिळणार नाही। जर कोणाला आपण दुखवलं, एक व्यक्तीमध्ये जो आहे तो नारायण आहे, कोणी पण असो, तो स्त्री असो का पुरुष असो, तर आपण कोणालाही दुखवायला नको, कारण की त्याच्याने माता लक्ष्मी पण दुखी होते आणि आपल्याला चांगले आशीर्वाद मिळत नाही। म्हणून कोणाची फसवणूक आपण करू नये आणि सगळ्यांशी चांगले वागावे, आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं। अशा रीतीने चांगल्या रीतीने वागून आपण चांगले फळ मिळवून घेऊ शकतो। शरद पौर्णिमेच्या दिवशी किंवा रात्री आपण आपल्या घरातील लक्ष्मी, आपल्या जवळचे पैसे कोणालाही उसने द्यायचे नाही। कोणी आपल्याजवळ उधार मागेल तरी द्यायचे नाही, आपणही कोणाकडून घ्यायचे नाही आणि पैशांचा व्यवहार आपण या दिवशी करायचा नाही का, कारण की आपली घरातील लक्ष्मी आपण घराबाहेर जाऊ द्यायची नाहीये। आपल्याला लक्ष्मी मातेचे आगमन करून घ्यायचे, आपण लक्ष्मी मातेला त्या दिवशी कोणालाही द्यायची नाही, कारण काही लोकांना सवय असते पैसे उसने मागायची, केव्हाही मागतात, पण या दिवशी आपण हे पैशांची देवाणघेवाण करायला नको। त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण सात्विक भोजन करायला हवे।
काही लोक उपवास करतात तर त्यांचा तर प्रश्न नाही, पण आपला उपवास जरी देखील नसेल तरी आपण तामसिक पदार्थ सेवन करायचे नाही, सात्विक भोजन करायला हवे, सात्विक अन्न घ्यायला हवे, मांसाहार या दिवशी टाळायचा आहे, आपण चांगलं जेवण करायचं आहे, फळ फ्रूट तुम्ही घेऊ शकतात, तुम्ही चांगले पदार्थ घेऊ शकतात, पण आपल्याला मांसाहार नॉनव्हेज वगैरे आपण हे या दिवशी टाळायचं आहे, कारण हे शुभ दिवस जे आहे ते वर्षात एकदा येतात आणि देवांना जे प्रिय आहे आपण अशी कामं करायची आहे आणि शुभ फळ आपल्याला मिळवून घ्यायचे आहे। सात्विक भोजन घेतल्यामुळे आपले मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होते आणि जेव्हा मन आणि शरीर दोन्ही शुद्ध असतं तर आपण जास्तीत जास्त मनोभावे अत्यंत निर्मळ मनाने देवाची आराधना करून आपण देवाचे आशीर्वाद मिळवून घेऊ शकतो। त्यानंतर असे म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा रात्री दहीचे सेवन करू नये, त्याच्याने आर्थिक हानी होते, म्हणून आपण दहीचे सेवन टाळायला हवे। त्यानंतर या दिवशी तुळशी पान आपण तोडू नये, आपण आदल्या दिवशी तुळशीचे पान तोडून ठेवायला पाहिजे का, कारण की भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे, पण तुळशीला पण लक्ष्मी मातेचे प्रतीक समजले जाते, म्हणून या दिवशी तुळशी तोडू नये। त्यानंतर असे म्हटले जाते की लक्ष्मी माता या दिवशी पृथ्वी तलावर भूतलावर चंद्रमंडळातून उतरून खाली येत असते, म्हणून आपण रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून आपण गाणी म्हणून रास गरबा खेळून मसाला दूध खीर किंवा ज्या ज्या भागात जशी जशी पद्धत असेल त्याप्रमाणे नैवेद्य बनवून आपण ते चंद्राच्या प्रकाशात उजेडात ठेवून त्याच्यात अमृतमयी ऊर्जा उतरवून आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवून त्याचे प्राशन आपण करायला हवे आणि माता लक्ष्मीची कृपा आपण मिळवून घ्यायला हवी, कारण माता लक्ष्मी या दिवशी भूलोकात येऊन विचारत असते कोण जागे आहे, आपल्या कर्तृत्वाला कोण जागे आहे, आपलं कर्तव्य कोण पार पाडत आहे, आणि जो व्यक्ती जागा असतो आणि खरंच या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने देवी आईची उपासना करून जागी असतो आणि लक्ष्मी मातेचे आशीर्वाद तो धनधान्याच्या रूपाने ऐश्वर्याच्या रूपाने सुख समृद्धीच्या रूपाने मिळवून घेत असतो आणि आशीर्वाद मिळवून प्रत्येक जण सुखी होत असतो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, कारण आपल्या या चॅनलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मी देत असते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।